पुढची बातमी. सतीशन हे केरळचे मुख्यमंत्री होणार आहेत. काँग्रेस हायकमांडकडून अखेर त्यांच्या नावाला मंजुरी दिली गेली आहे. वेणुगोपाल यांच्या पदरी मात्र निराशा पडली आहे. व्ही.डी. सतीशन हे आता केरळचे मुख्यमंत्री होणार आहेत. काँग्रेस प्रणित आघाडीची केरळमध्ये सत्ता आली, मात्र मुख्यमंत्री कोण होणार यावर गेल्या 10 दिवसापासून पक्षात खल सुरू होता. राहुल गांधी यांच्यासमोर 2 पर्याय होते. एक ते म्हणजे त्यांचे निकटवर्तीय खासदार के.सी. वेणुगोपाल आणि दुसरं म्हणजे केरळ काँग्रेसचे लोकप्रिय नेते व्ही.डी. सतीशन. राहुल आणि वेणुगोपाल यांची जवळीक पाहता निर्णय झाल्याच जमा आहे असं अनेकांना वाटलं, मात्र केरळच्या जमिनीवरून पक्षाला वेगळे संदेश मिळत होते. सतीशन यांनी निवडणुकीमध्ये प्रचंड कष्ट घेतलेत, त्यामुळे त्यांना डावललं तर कार्यकर्ते नाराज होतील असं हायकमांडला कळवण्यात आलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेणुगोपाल विद्यमान खासदार आहेत. त्यांना मुख्यमंत्री केलं असतं तर पोटनिवडणूक लागली असती, ज्यामध्ये धोका संभवत होता. कारण सतीशन यांना निष्ठावान असलेल्या आमदारांनी जर वेणुगोपाल यांना मतदान केलं नसतं तर वेणुगोपाल यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली असती. हे सगळं टाळण्यासाठी पक्षानं अखेर सतीशन यांच्या पारड्यात मत टाकलं आणि त्यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला. तर वेणुगोपाल यांच्याकडून तीव्र दबाव असताना सुद्धा काँग्रेसनं सतीशन यांची निवड नेमकी का केली ते आता बघूयात. निवडीमागची कारण आपण जाणून घेतोय. पहिला मुद्दा आहे जनतेचा कौल. केरळमध्ये सतीशन लोकप्रिय नेते आहेत, त्यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी अनेक मल्याळी नागरिकांची इच्छा होती. कार्यकर्त्यांचा पाठिंबा हा दुसरा मुद्दा. सतीशन तळागाळात काम करून पुढे आलेले आहेत, त्यांना कार्यकर्त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. पुढचा मुद्दा आहे निवडणूक रणनीती. केरळची निवडणूक प्रामुख्यानं त्यांच्या नेतृत्वात झाली. UDF-साठी त्यांनी विजय खेचून आणला, त्यामुळे सतीशन यांचं पारडं या बाबतीत उजवं ठरलं. यशस्वी विरोधी पक्षनेता म्हणूनही त्यांची ओळख आहे. 2021 ते 26 दरम्यान विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली. स्वच्छ प्रतिमा हा एक महत्त्वाचा मुद्दा. भ्रष्टाचाराचा एकही आरोप त्यांच्यावर नाहीये. त्यांची साधी राहणी ही सुद्धा त्यांची खास ओळख आहे. एक नवा चेहरा आहे. केरळमध्ये काँग्रेसला नव्या चेहऱ्याची गरज होती. जुने नेते विस्मृतीत गेलेत. पोटनिवडणूक टाळली. वेणुगोपाल यांना सीएम केलं असतं तर पोटनिवडणूक लागली असती आणि ती डोकेदुखी काँग्रेसला नको होती. कारण सतीशन यांच्या निष्ठावान आमदारांनी मतदान केलं नसतं तर फजिती झाली असती. ऑल इंडिया मुस्लिम लीग सोबत उत्तम संबंध आहेत आणि त्यांच्याकडून सतीशन यांची शिफारस केली गेली.